मोताळा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने वितरित करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य प्रवक्ता ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली। या संदर्भात त्यांनी मोताळा तहसीलदारांना निवेदन देत नुकसान भरपाई तातडीने मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। नोव्हेंबर 2025-26 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मका तसंच इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। या नुकसानीचं महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामेही पूर्ण करण्यात आले आणि शासनाने नुकसान भरपाई देखील जाहीर केली। मात्र आज अनेक महिने उलटूनही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे। प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हक्कांचा विचार करून यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा। जर मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि 2025-26चे जी काही अतिवृष्टीची मदत होती ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अद्यापपर्यंत 3100 जवळपास शेतकऱ्यांचे डेटा अपलोड हा झालेला नाही, त्याचे KYC अपलोड करण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे हे शेतकरीसुद्धा कदाचित जर या ठिकाणी आपण आंदोलन केलं नसतं, आपण आवाज उठवला नसता तर कदाचित हे या मदतीपासून वंचित राहू शकले असते। परंतु आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना त्या संदर्भातली सगळी सत्यता वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये या 3100 लोकांचाही पूर्ण डेटा हा अपलोड केला जाईल आणि लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे। शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतंय आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही। आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा। आता या निवेदनानंतर प्रशासन खडबडून जागं होणार का आणि मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची हक्काची भरपाई कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।